मी रात्री माझ्या खोलीत झोपायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनात रेश्मा काकूंचा विचार फिरू लागला. काकूची आठवण करून मी रात्री 3 वेळा माझे मन मोकळे केले. त्या रात्री मला झोपच लागली नाही आणि मी पुन्हा पुन्हा ती विचार करून उस्वशीवरच प्रेमाचे क्षण घालवले. अशा प्रकारे मी अधूनमधून काकूची आठवण करून मन मोकळे करू लागलो. एके दिवशी रेश्मा काकू आंघोळ करत होती. मी काकूला फोन केला तेव्हा ती त्यावेळी बाथरूममध्ये होती. मी बाहेर बसलो होतो. रेश्मा काकू आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली तेव्हा मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता जो खोल मानेचा होता. मला त्यांचे नको ते स्पष्ट दिसत होते. त्यावेळीही तिने बहुतेक नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे R1 मराठी कथा या चॅनेलवर. तर भावांनो, आजची कथा खूप वेगळी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, माझे नाव निखिल आहे आणि माझे वय 21 वर्ष आहे. मी दिसायला पण ठीकठाकच आहे. मी या स्टोरीमध्ये माझ्या काकूबद्दल घडलेली घटना सांगणार आहे. या कथेत मी माझ्या घरमालकाच्या बायकोसोबत घडलेला प्रसंग सांगत आहे. माझ्या घरमालकाची बायको ती दिसायला खूप सुंदर होती. मित्रांनो, ती काकू काय होती मी काय सांगू. रेश्मा काकू 34 वर्षाची होती. त्यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली होती आणि त्यांना आपत्तीही नव्हते. मला त्यांच्या घरी नौकर म्हणून ठेवण्यात आले होते. आता तिथे मी त्यांच्या कुटुंबासोबत राहत होतो. ही स्टोरी मी 19 वर्षाचा असतानाची आहे. मला वाटलं तुम्हा लोकांना हे सगळं सांगावे. काका कामावर गेल्यानंतर घरात दिवसा कोणीच नव्हते. त्यामुळे रेश्मा काकूला काही सामान वगैरे मागवायचे असेल तर त्या मला सांगायच्या. रेश्मा काकूचा नवरा ट्रान्सपोर्टचं काम करायचा आणि सारखाच तो रात्री घराबाहेर असायचा. एके दिवशी रेश्मा काकूने मला तिच्या रूममध्ये बोलावले. त्यावेळी रात्र झाली होती त्यामुळे तिने नाईट ड्रेस घातला होता. हे सगळं बघून माझं मन भटकत होतं. त्यांनी रात्री माझ्याकडे काही गोष्टी मागितल्या होत्या म्हणून मी त्या त्यांना आणून दिल्या. पण मी रात्री माझ्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या मनात रेश्मा काकूंचा विचार फिरू लागला. काकूला आठवण करून मी रात्री 3 वेळा मन मोकळे केले. त्या रात्री मला झोप लागली नाही आणि मी पुन्हा पुन्हा ती विचार करून उशीवरच प्रेमाचे क्षण घालवले. अशा प्रकारे मी अधूनमधून आठवण करून मन मोकळे करू लागलो. आता मला रेश्मा काकूबरोबर जवळीक करायची होती. मी आता काकूच्या रूममध्ये जायला लागलो होतो. गपचूप काकूंच्या कपड्यांचा वास घेत होतो. एके दिवशी रेश्मा काकू आंघोळ करत होती. मी काकूला फोन केला तेव्हा ती त्यावेळी बाथरूममध्ये होती. मी बाहेर बसलो होतो. रेश्मा काकू आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली तेव्हा मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता जो खोल मानेचा होता. मला त्यांचे नको ते स्पष्ट दिसत होते. त्यावेळीही तिने बहुतेक आत काही घातले नव्हते. रेश्मा काकूला माझे अस्तित्व खालच्या बाजूला उभे दिसले. मी तिथून लगेच निघालो आणि घरी जाऊन माझे मन मोकळे केले. त्यानंतर 2 दिवस मी काकूंच्या घरी गेलो नाही. त्यांचे पती 5 दिवसासाठी पुण्याला गेले होते. त्याच दरम्यान काकूची तब्येत बिघडली. रेश्मा काकूने मला तिच्या घरी औषध घेऊन बोलावले होते. त्यावेळी ती बेडरूममध्ये होती आणि तिला प्रचंड ताप आली होती. मी मेडिकल स्टोअरमध्ये गेलो आणि तिच्यासाठी औषध विकत घेतले. मी त्यांना औषध दिले आणि निघू लागलो. त्यांनी मला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मी त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो. रेश्मा काकूने मला पायाला तेल लावायला सांगितलं. त्यांच्या हातपायात खूप वेदना होत होत्या. अशा परिस्थितीत मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. मी तेल आणून त्यांच्या तळपायावर तेल लावू लागलो. मी हळूहळू काकूंच्या तळव्यावर तेल लावले आणि त्यांच्या पायांनाही मसाज करू लागलो. जेव्हा त्यांना विश्रांती मिळू लागली तेव्हा ती काही बोलली नाही. इकडे त्यांच्या शरीराच्या स्पर्शाने माझ्या मनात तसा विचार येऊ लागला. मी आता निर्भयपणे काकूला तेल लावू लागलो होतो. त्यांच्या तोंडातून मंद आवाजात आवाज आला, छान वाटतंय. हे सगळं पाहून माझं धाडस वाढलं. मी हळूहळू तिच्या अस्तित्वावर हात फिरवू लागलो. ती काहीही बोलली नाही. मी आता पुन्हा पुन्हा तिच्या अस्तित्वावर स्पर्श करत होतो. एवढं सगळं होऊनही रेश्मा काकू माझ्याशी एक शब्दही बोलली नाही. तेव्हा माझी हिंमत वाढली. ती जोरजोरात आवाज करू लागली, निखिल, मला तू खूप दिवसांपासून तू आवडत होतास. हे सगळं ऐकून माझी हिंमत वाढली.
मी रेश्मा काकूला पूर्ण ते केले. मी त्यांना आज पहिल्यांदा असे पाहिलं. मी आणि रेश्मा काकू बघतच राहिलो. साधारण 5 मिनिटांनी मी आणि काकू एकत्र आलो. त्यामुळे त्यांना वेदनाही होत होत्या आणि मजाही येत होती. रेश्मा काकू मला म्हणाली, मी कित्येक महिन्यापासून असे काही केले नव्हते. त्यानंतर मी 3 वर्ष काकूंबरोबर प्रेमाचे क्षण घालवले. मित्रांनो, ही माझी काल्पनिक कथा होती. मी माझ्या अशाच आणखी कथा तुमच्यासमोर आणत राहीन. ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे दुसरे यूट्यूब चॅनेल RK मराठी स्टोरी या चॅनेलवर पण मी रोज कथा पाठवित आहे. ते पण नक्की पहा आणि चॅनेलला पण थोडा सपोर्ट करा. धन्यवाद.